नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सोमनाथ अधिराजला म्हणत असतो की मॅडमच्या जीवावर कोणतरी उठलंय. गेला आठवडाभर मॅडमला असे धमकीचे फोन येत आहेत आणि त्या फोनवरून तो सतत माणूस म्हणतोय की मॅडमला काहीतरी होईल आणि मी तुमच्या जीवाचं काहीतरी करेन. असं म्हटल्यावर तो म्हणतो की मॅडम मला सांगा कोण आहे तो, मला त्याचं फक्त नाव सांगा, मी बघतो काय करायचं ते. असं म्हणून तो चिडतो. त्याच वेळेला शालिनी म्हणते की अरे त्याचं नाव वगैरे काहीच माहिती नाही आहे, मला खरंच त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. मला तर वाटतं आहे की आता हे सगळं जमिनीचं चाललं आहे ना, प्रोजेक्टचं काम, त्याच्यामध्येच कोणीतरी माथेफिरू असेल आणि तो मुद्दामच काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असेल. तेव्हा धीरज म्हणतो की पण मॅडम जर या सगळ्यामध्ये तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी काय करायचं. तेव्हा मग ती म्हणते की अधिराज हे सगळं जाऊ दे, आता हे बाबळीचे जे पेपर्स आहेत ना ते आधी तू जाऊन दे, ते जास्त महत्त्वाचे आहे. असं म्हणून आता सोमनाथला ती त्याच्यासोबत जायला सांगते आणि नंतर ती खूपच घाबरलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की घरी आलेली सावरी शांतपणे आतमध्ये निघून जाते. तेव्हा मग तिला विमल म्हणते की काय गं सावरी, आलीस का घरी. आणि ती घरी येते आणि तिथे सोफ्यावर झोपून जाते. त्याच वेळेला विमल तिच्या मागे मागे येऊन म्हणते की काय गं सावरी, काय झालं, अशी येऊन तू झोपलीस का. आणि तिच्या अंगाला हात लावायला जाते तेव्हा तिचं अंग गरम लागतं. ते म्हणते की सावरे हे काय, तुला तर ताप आलाय. तितक्या तात्या येतात आणि म्हणतात की काय ताप आलाय तुला, बरं राहू दे, तुला अचानक कसा काय ताप आला, ते पावसामुळे व्हायरल का काय होतं ना ते झालं असेल, बरं राहू दे, तू आराम कर. नित्या हे सगळं ऐकते आणि म्हणते की थांबा मी लवलीला फोन करते. आणि लवलीला ती ताबडतोब डॉक्टरांना घरी घेऊन यायला सांगते कारण सावलीला ताप आलाय. तेव्हा मग तिच्या अंगावरून पांघरून देत विमल म्हणते की थांब हा बाळा, जरा झोपून राहा पिल्लू, येतच आहेत डॉक्टर. आणि तिला मग ते झोपायला सांगतात. नित्या आता बाहेर येते आणि त्याच वेळेला आता अधिराज हा चिंतेमध्ये दिसतो. तो बाहेरच बसून राहतो. तेव्हा मग नित्या म्हणते की अधिराज काय झालं, तू मालकीनबाईंना भेटायला गेला होतास ना, मग काय झालं. तेव्हा ती म्हणते की कोणीतरी मालकीनबाईंच्या जीवावर उठलेलं आहे. हे ऐकल्यानंतर ती म्हणते की काय, नेमकं काय झालं. तेव्हा तो म्हणतो की मॅडमला आठवडाभर काहीतरी धमकीचे फोन येत आहेत, काहीतरी झालं म्हणून. तेव्हा नित्या म्हणते की मग अचानक कसं काय. तेव्हा आतमधूनच विमल आवाज देत म्हणते की ओ नित्या मॅडम, सावरीला घाम आलाय बरं का, तिचा ताप उतरतोय. तेव्हा मग अधिराज म्हणतो की काय, सावरीला ताप आलाय. तेव्हा ती म्हणते की हो, ती कॉलेजमधून आली आणि तिला ताप भरला होता. तेव्हा मग अधिराज म्हणतो की कसं काय, डॉक्टर आलेत का. तेव्हा ती म्हणते की हो, लवली डॉक्टरला घेऊन आला होता. नंतर मग अधिराज सावरीला भेटायला आतमध्ये निघून जातो आणि नित्या म्हणते की हे काय नवीन आहे, शालिनीच्या जीवावर आता कोण उठलं असेल, कोण तिच्याबद्दल काहीतरी करत असेल. नंतर आता अधिराज पुन्हा घरी आलेला असतो. शालिनी म्हणते की काय झालं अधिराज, तू इथे काय करत आहेस, घरी तुझे सगळेजण वाट बघत असतील, तू इथे का. तेव्हा मग तो म्हणतो की मालकीनबाई, तुमच्या जीवाला धोका आहे, मला हे सगळं अजिबात आवडलेलं नाही, म्हणूनच मी इथे पहारा द्यायला आज रातच्याला थांबणार आहे. कोण काय करते ते बघूया, तुमच्या जीवाला उगीचच धोका नको. तेव्हा ती म्हणते की अरे अधिराज, अजिबात घाबरू नकोस तू, मी व्यवस्थित आहे. मला माहिती इतकी कोणाच्यात हिंमत नाही मला काही करायची, उगीचच धमकीचे फोन येत राहिलेत. तितक्यातच आता लगेच अधिराजला वरून काहीतरी पडल्याचा आवाज येतो. वरून चिठ्ठी खाली पडते आणि अधिराज ती चिठ्ठी घेतो आणि त्यात लिहिलेलं असतं की तुमचं मरण आता जवळ आलं आहे. हे ऐकून शालिनीला देखील भीती वाटते आणि अधिराजला ती म्हणते की काळजी करू नकोस, तू इथून निघून जा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिराज हा रूममध्ये इथून तिथे फेऱ्या मारत असतो. त्यावेळेला नित्या त्याला विचारते की काय झालंय, तू असं का वागत आहेस. तेव्हा मग तो म्हणतो की मला खरंच काही कळत नाही आहे, हे नेमकं मालकीनबाईंच्या बाबतीत का होत आहे, त्यांच्या मागे कोणीतरी लागलं आहे काय, कोण ते कळत नाही. तेव्हा मग नित्या म्हणते की नेमकं काय झालं आहे मला सांगशील का. तेव्हा मग तो घडलेला प्रकार सांगतो आणि चिठ्ठी पाठवलेली असते आणि त्यात शालिनी शिर्के पाटील, तुझं मरण जवळ आलं आहे असं लिहिलेलं होतं. तेव्हा नित्या म्हणते की हे सगळं कोण करत असेल, त्यांच्या जीवावर कोण उठलं असेल आणि अचानक अशी चिठ्ठी कोणी पाठवली असेल. तेव्हा अधिराज म्हणतो की तेच तर समजत नाही, हे सगळं कोण करत आहे ते, कोणीतरी नक्कीच मालकीनबाईंच्या जीवावर उठलं आहे आणि आता मला काळजी वाटते की त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की थांबा मी लवलीला फोन करतो. आणि असं म्हणून तो लवलीला फोन लावतो. लवली म्हणतो की राजदा बोल, काय झालं, काय काम आहे. तेव्हा आता लवलीला तो सांगतो की एक काम कर, मालकीनबाईच्या बंगल्यावर तुला जायचं आहे आणि तिकडे पहारा द्यायचा आहे. तेव्हा अधिराज म्हणतो की कळलं ना तुला. लवली म्हणतो की काय झालं, म्हणजे मला कळलं नाही नेमकं काय आहे ते. तेव्हा तो म्हणतो की अरे मालकीनबाईंच्या जीवाला धोका आहे, कोणीतरी त्यांच्या जीवाच्या मागे लागलं आहे, त्यांना धमकीचे फोन वगैरे येत आहेत, म्हणून तू आज रातच्याला तिथे लक्ष ठेव असंच मला वाटतं. तेव्हा मग लवली म्हणतो की हो चालेल राजदा, तू जर म्हणतोयस तर मी तयार आहे तिथे जायला.
असं म्हणून तो लवलीचा फोन ठेवून देतो. नंतर फोन ठेवल्यावर अधिराज म्हणत असतो, पण कोण असेल जे मालकीनबाईंच्या जीवावर उठलेलं असेल, त्यांचे शत्रू कोण असतील? तेव्हा नित्या म्हणते की जाऊ दे, आता तू लवलीला पाठवलं आहेस ना, मग काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यांच्या जीवाला काही बरं होणार नाही, बरं वाईट होणार नाही. आपण चांगलाच विचार करायचा आणि देवी आई त्यांच्या जीवाला काहीच वाईट होऊ देणार नाही, असं म्हणून ती हात जोडते. तर इथे आता पाहुणे ही शालिनीचे पाय झेपत असताना म्हणते की बरं वाटायला आहे ना? तेव्हा शालिनी म्हणते की हो, खूप छान वाटतंय. मग पाहुणे म्हणते की आता मी जोवर इथे आहे तोवर मी तुमची अशीच सेवा करणार बघा, तुमच्या अगदी जवळची बनून राहणार, अगदीच तुमची सावली बनून राहणार मी. तेव्हा मग आता ती म्हणते की ती राजमा तिला जाऊ द्या आणि त्या राजमाची काही लक्षणं बरी नाहीत हा, तिच्यावर अजिबात बी विश्वास ठेवू नका तुम्ही, कारण मला तरी वाटतंय की ती काहीतरी तुमच्यापासून नक्कीच लपवते आणि ती ना काल कोणाला तरी लपून छपून भेटायला गेली होती, विचारलं तर माझ्यावर चिडली, म्हणून तुम्ही तिच्यावर लगेच कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका आणि तिला काहीही सांगत जाऊ नका. तितक्यात आता समोरून लवली येतो. लवली आल्यावर लगेच शालिनी विचारते की काय इथे काय काम आहे तुझं? तेव्हा तो म्हणतो की इथे पहारा द्यायला आलेलो आहे, राजदाने मला इथे पाठवलं आहे म्हणून मी इथे आलो आहे. तेव्हा मग शालिनी म्हणते की ठीक आहे, पण माझ्यापासून तुझं संरक्षण कोण करणार ते बघ जरा. तेव्हा तो म्हणतो की इथे शेपटीसाठी आलो आहे मी. तेव्हा शेपटी म्हटल्यावर ती हसायला लागते. तेव्हा तो म्हणतो की मला बी इथे यायची काही हौस नव्हती, राजदाने पाठवलं म्हणून मी आलो. तेव्हा ती म्हणते की पहारेकरी आहेस ना, मग दरबार भरून बाहेर राहायचं, दरवाजात जागा ठेवायची स्वतःची आणि तिथेच राहायचं, नीट पहाऱ्या द्यायचं रात्रभर, असं म्हणून ती त्याला बाहेर पाठवते. नंतर मग आता पाहुणे म्हणते राजनेच लवलीला पाठवलं आहे तर बरं झालं, म्हणजे आपल्याला बघता तरी येईल की कोण तुमच्या जीवावर उठलं आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लवली हा बाहेर पहारा देत उभा असतो आणि त्याच वेळेला तिथून राजमा बाजूला जाते तरी त्याला कळत नसतं. नंतर राजमा म्हणते की लवली तू इथं काय करत आहेस? तेव्हा मग आता तो म्हणतो की पहारा द्यायला आलो इथे, राजदाने सांगितलं आहे मला. तेव्हा ती म्हणते की पहारा द्यायला आलायस आणि तुझं लक्ष तरी कुठे आहे? तेव्हा मग तो म्हणतो की हो, आता बघ राजदाने मला सांगितले म्हणून मी लक्ष देतोय, नाहीतर इथे काहीच गरज नव्हती मला येण्याची. तेव्हा मग लगेच राजमा म्हणते की बरं झालं तू माझ्याबरोबर आलास, आता कसं आहे ना, आपण दोघं जे काही काम आहे ते मिळून करू शकतो, म्हणजे मी शोधत असेल तर तू काहीतरी लक्ष देऊ शकतोस, बरोबर की नाही? असं म्हणून आता लवली आणि ती एकमेकांना टाळ्या देत असतात आणि नाचत असतात. त्याच वेळेला पाहुणी येते आणि म्हणते की हे काय रे चाललं आहे तुमचं आणि काय करताय काय तुम्ही? आणि काय गं राजमा, तू याच्याबरोबर काय बोलतेस? तेव्हा राजमा रागाने तिच्याकडे बघते. नंतर आता नित्याला रात्रीची झोप लागलेली असते आणि अधिराज मात्र विचारांमध्येच तळमळलेला असतो. जे काही पाहुणीने कारस्थान केलेलं असतं हे सगळं त्याला आठवत असतं आणि तात्या आणि आईला जेलमध्ये पाठवल्याचं कारस्थान देखील पाहुणीचं असतं. त्याचप्रमाणे नित्याच्या समोरच आणि सगळ्यांसमोर कशाप्रकारे पाहुणीने स्वतःच्या पापाची कबुली दिलेली असते हे सगळंही तिला आठवतं. आणि मग त्यानंतर अधिराजला नंतर पाहुणी ही रेस्ट हाऊसवर दिसते, हे सगळे एकामागोमाग एक क्रम त्याला आठवत असतात आणि तो विचारांमध्ये असतो. तेवढ्यातच आता नित्या ही आकुशीला होते तेव्हा तिला अधिराज हा बसलेला दिसतो. ती म्हणते की अधिराज हे काय आहे, तू असा का बसला आहेस? अरे खूप रात्र झालेली आहे, तू अजून झोपला का नाहीस? असे प्रश्न नित्या त्याला विचारते आणि त्याच वेळेला अधिराज म्हणतो की काय नाही, मी बाकीच्या गोष्टींचा विचार करत होतो की हे सगळं कसं घडलं असेल, सगळ्याच गोष्टी अशा डोक्यात चालू आहेत. तेव्हा नित्या म्हणते की अधिराज या सगळ्याचा विचार करून काहीच फायदा नाही आहे, तू प्लीज शांतपणे झोप आणि तू तिथे लवलीला पाठवलेस ना. त्यानंतर मग आता पाहुणी ही राजमाला बघते आणि म्हणते की काय गं, तू याच्याशी काय बोलत होती? तेव्हा मग ती पुन्हा म्हणते की तुला सांगितलं मी की माझ्या गोष्टीत नाक खुपसायचे नाही, पण मग कशाला? तेव्हा पाहुणी म्हणते की मला जाणणं गरजेचं आहे तू काय करतेस ते. त्याच वेळेला ती म्हणते की तुझ्याशी याचं काही घेणं देणं नाही, आम्ही काय बोलतोय हे तुला काय करायचे? आणि तसंही मी तुला सांगितलं होतं की माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं नाही. तेव्हा राजमा म्हणते की हा लवली इथे आहे तो दरबान म्हणून आहे आणि म्हणूनच मी सांगते की पुढे तुझं काय करायचं ते मी मालकीनबाईंशी बोलून घेईनच, पण इथे माझ्या मध्ये मध्ये सारखं सारखं करायचं नाही. तेव्हा मग आता लगेच हे ऐकल्यावर राजमा चिडते आणि म्हणते की तू माझं काय करायचं ते बघणार आहेस, तू माझ्यावर लक्ष ठेवणार आहेस, असं म्हणून ती चिडते आणि पुढे म्हणते की हे बघ माझ्या नादाला लागायचं नाही, आणि असं म्हणून ती नित्यासारख्या 3 टिचक्या वाजवून दाखवते. त्याच वेळेला पाहुणीच्या लक्षात येतं की ही नित्यासारखीच 3 टिचक्या वाजवते आणि त्याच्यामुळे तिला आता तिची हालचाल बघून खूपच राग येतो आणि दोघींमध्येही आता वाद लागतात. नंतर मग आता लवली म्हणत असतो की अरे काय करताय तुम्ही दोघी, प्लीज जरा शांत व्हा. आणि पाहुणी चिडून म्हणते की नाही, हिला आत्ता मी सोडत नाही,
इतकं सगळं होऊनही ही कशी बोलते ते बघ. थांब, दोघींनाही आता एकमेकांना मारायचं सुचतं. लवलीला कळतच नसतं की काय करू. लवली दोघींमध्ये उभा राहतो आणि म्हणतो की बस करा, बस करा, काय चाललंय काय तुमचं. पण तरीही पाहुणी आणि तीही काही ऐकायला तयार नसते. आता तो दोघांच्याही मध्ये बसतो आणि हात जोडून म्हणतो की बंद करा हे सगळं. तेव्हा तरीही त्या भांडतच असतात. मग अधिराज म्हणतो की हे बघा, आता काही झालं तरीही दोघांमध्ये भांडायचं नाही. दोघींपुढे हात जोडतो मी. राजमा तुझ्यापुढे हात जोडतो, पाहुणे तुझ्यापुढे पण हात जोडतो, असं काही करू नको. तेव्हा मग ते म्हणायला लागतो की प्लीज असं काहीही वागू नका. पाहुणी म्हणते की बघा, आत्ता मी तुझ्यामुळे हिला सोडते लवली, नाहीतर आज माझ्या हातून मेलीच असती ही, असं म्हणून ती निघून जाते. आणि लगेच ती गेल्यावरती लवली म्हणतो की अगं कशाला त्या पाहुणीच्या नादाला लागते. तेव्हा राजमा म्हणते की पाहुणीच्या नादाला, अरे ती माझ्या आईच्या नादाला लागते ना, म्हणून मी तिच्या नादाला लागते. तेव्हा तो हसत म्हणतो की कळलं मला, तुझ्या आईसारखीच ती टिचक्या वाजवत होती, बघितलीस ना तू. मग आता हे ऐकल्यानंतर राजमा हाताला हात देऊन टाळ्या मारते आणि म्हणते की मला खरंच खूप मजा येते तिला चिडायला, कारण ती माझ्या आईच्या नादी लागते. नंतर आपल्याला पाहायला मिळतं अधिराज हा अजूनही बसलेलाच असतो. नित्या म्हणते की राज काय झालं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मला काळजी वाटून राहिली आहे पाहुणीची. तेव्हा मग ती म्हणते की पाहुणी कुठे आहे. तो म्हणतो की पाहुणी रेस्ट हाऊसवर आहे, तू काळजी करू नकोस मग. तेव्हा मग नित्या म्हणते की बहुतेक तिला त्याच शालिनीनेच आधार दिला असेल म्हणून. तेव्हा मग आता लगेच अधिराज म्हणायला लागतो की मला काळजी वाटते ती मालकीनबाईंची, आणि लवलीलाही पाठवलं आहे. जर काही बरं वाईट झालं तर खरंच माझी जी माणसं आहेत ना, ती माझी संपत्ती आहेत. ती माझ्या एका शब्दावर काहीही करायला तयार होतात. त्याच वेळेला आता लगेच पुढे तो म्हणतो की हो, माझी संपत्ती आहे ह्याचा आनंदही होतो, पण मला दुःखही वाटतं की मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. तेव्हा मग ती म्हणते की एके ठिकाणी बोलतोयस की संपत्ती, मग ती दुःखी कशी असेल, ती तर सुखी असायला हवी. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मुली राजमाही किचनमध्ये असतात आणि त्यांचं काम सुरू असतं. त्याच वेळेला राजमा म्हणते की तू माझ्या जोडीला आलास ते परत झालं, कारण काय आहे ना की आपण लवकरच या सगळ्या गोष्टींचा तपास घेऊ. आणि मग ती म्हणते की माझा तपास चालू असताना तुम्ही इथे बघा. त्यानंतर मग ती म्हणते की हे काय, तू नित्या मॅडमला फोन लावतेस ना, लाव लवकर. तेव्हा ती नित्याला फोन लावते आणि म्हणते की लवली माझ्यासोबतच आहे, आम्ही दोघं मिळूनही काम करतोय. तेव्हा नित्या म्हणते की व्यवस्थित लक्ष द्या काय आहे ते. आणि फोन ठेवल्यानंतर लगेच लवली म्हणतो की अगं हे काय, तू त्यांचं नाव वेगळ्या नावाने सेव्ह कर, आणि माझं नाव कुठल्या नावाने. ती म्हणते की लवलीच्या नावाने. तेव्हा ती म्हणते की लवली नाही, हिरो म्हणून सेव्ह कर. तेव्हा ती म्हणते की हिरो नाही, मी काका म्हणून सेव्ह करू का. तेव्हा तो म्हणतो की हो, तुझ्या बाबाचा मित्र आहे ना मी, आणि तुझ्या आईचा भाऊ आहे, मग तू काका मामा म्हणून सेव्ह कर. ती म्हणते ठीक आहे, काका मामा लवली म्हणून सेव्ह करते. आणि नंतर तो तिथून तिला पळवून लावतो आणि पुन्हा इकडे तिकडे लक्ष देत असतो. तर इथे सावरीला आता विमल ही खायला भरवत असते आणि तिला बरं वाटत असतं. त्याच वेळेला तात्या म्हणतात की तुम्हाला माहिती आहे का, आमची आई लहानपणी काय म्हणायची, ती कोणाला एखाद्याला जर ताप आला असेल ना, तर आई म्हणायची कसलं तरी जेवणाचं भगुल याच्या डोक्यावर ठेवा, म्हणजे कसं आहे ना, याचा ताप पण उतरल आणि जेवण पण शिजून निघल. तेव्हा आता अधिराज हसत म्हणतो की आपण आपल्या सावरीच्या बाबतीत एक काम करूया, आपण सावरीच्या डोक्यावर चहाचं पातेलं ठेवूया, म्हणजे चहा बी उकळल. असं म्हटल्यावर सगळेजण हसत असतात. तितक्यात खाता खाता हसतानाच सावरीला ठसका लागतो. म्हणून मग विमल म्हणते की सावकाश, आणि पाहुणे पाणी आण गं पाणी, असं म्हणून ती दोनदा हाक मारते. नित्या पाणी आणून देते आणि मग नित्या गप्प असते. तेव्हा आता नंतर तिला पाणी दिल्यानंतर सगळेजण शांत असतात आणि विमल म्हणते की काय करणार, इतक्या वर्षाची माझी सवय झाली आहे ना, पाहुणीची सवय झाली आहे, म्हणून हे सगळं असं होतंय. तिला सारखा सारखा आवाज द्यावा लागला. त्यानंतर मग आता पाहुणी काय असेल, कुठं करत असेल काय माहिती. तेव्हा नित्या तिला म्हणते की काळजी करू नका आई, ती रेस्ट हाऊसवर आहे मॅडमकडे. तेव्हा मग ती म्हणते की रेस्ट हाऊसमध्ये, याचा अर्थ शालिनी मॅडमने तिला आसरा दिला वाटतं. तेव्हा अधिराज म्हणतो की हो, ती रेस्ट हाऊसवरच आहे, मालकीनबाईने तिला तिथे राहायला जागा दिली आहे. हे ऐकल्यानंतर विमल म्हणते की बरंच झालं, पोरगी कुठेतरी सुरक्षित आहे, हे ऐकून खूपच बरं वाटलं. आणि ते सगळेजण शांत बसलेले असतात. तर आता पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शालिनी आणि बाकीच्या सगळ्यांना खूप दूध धुतलेलं असतं. तेव्हा अधिराज येतो आणि म्हणतो की हे काय झालं आहे समद. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर तिथे पाहुणे म्हणते की कोणतरी आलं आणि त्यांनी हे सगळं केलं, मालकीनबाईंना तर लागलंच, त्याप्रमाणे आम्हाला सगळ्यांनाही त्यांनी इजा केली. तेव्हा अधिराज म्हणतो की मी निघतो आहे. तेव्हा नित्या म्हणते की तुझ्या मालकीनबाई ठीक आहेत ना. अधिराज म्हणायला लागतो की ओ मॅडम, तुम्हीच तर हे सगळं केलं नसेल ना, तुम्हीच तर जुनी दुश्मनी काढायला आहे काय.
असं म्हटल्यावर आता नित्या त्याच्याकडे बघतच राहते. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.